राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी सातत्याने घडत असतात। यामध्ये आरोप प्रत्यारोप असतात, सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतात। मात्र सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एक प्रकरण जोरदार गाजताना पाहायला मिळतं आणि मुळामध्ये या प्रकरणामध्ये राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून कुठेतरी मंत्र्यांवरती हातापायी असेल किंवा मंत्र्यांना एकंदरीत वेगळी वागणूक दिल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मंत्र्यांकडून करण्यात आला होता आणि असं प्रकरण राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा गाजलं। तर जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण काय होतं आणि नेमकं साताऱ्यामध्ये काय घडलं। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। आपण जाणून घेणार आहोत सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या राड्या संदर्भातली संपूर्ण माहिती। सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी साधारणतः निवडणूक होती आणि त्या निवडणुकीवेळी एकीकडे शिवसेना आणि भाजप जे राज्याच्या सत्ताबाकावरील महायुती म्हणजे राज्यामध्ये महायुती सरकार आहे आणि या सरकारमध्येच हे दोन पक्ष सरकारचाच हा भाग आहे शिवसेना आणि भाजप। या दोन पक्षातील खरं तर पाहायला गेलं तर भाजपकडून जयकुमार गोरे असतील, महेश शिंदे असतील, यांचे साधारणतः पाहायला गेलं तर दोन जे कॅन्डिडेट सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपल्याला पाहायला मिळतात, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। आणि मात्र त्यावेळेला जो राडा घालला त्यावेळेला राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी धक्काबुक्की झाली। पोलिसांकडून साधारणतः पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये त्यांना धरण्यात आलं, असा सुद्धा दावा शंभूराज देसाई यांनी केला। मात्र या सगळ्या प्रकरणाची सध्या चर्चा सर्वत्र आहे। हा जो प्रकार जो यावेळेला घडला निवडणुकी वेळी जो अभूतपूर्व राड्यावरून सध्या राजकारण एकीकडे तापलेलं आहे आणि असं राजकारण तापलेलं असतानाच या सगळ्यामध्ये विधान परिषदेमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजला। विधान परिषदेमध्ये हा मुद्दा गाजत असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी SP दोषी यांना त्या ठिकाणी थेटपणे निलंबित करण्याचे सुद्धा आदेश जे ते त्यावेळेला दिले होते। मात्र सभापतींनी ते आदेश जे ते मागे घेतले। हा सुद्धा प्रकार आपल्याला विधान विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पाहायला मिळाला। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी धक्काबुक्की करण्यात आली होती आणि हे प्रकरण आता सातारा पोलिसांसमोर सुद्धा आलेलं आहे। आणि या प्रकरणी जर आता आपण पाहायला गेलं तर सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवरती सुद्धा पाठवण्यात आल्याची चर्चा झाली। पण त्यांना नक्की सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलाय का अर्जित रजेवरती त्यांना पाठवण्यात आलंय असं सुद्धा चर्चा आहे। मात्र एकीकडे ही चर्चा असताना त्यांना आता अर्जित रजेवर पाठवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे। आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर नेमकं हे प्रकरण जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि त्यावेळेला या निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। भाजपकडून साधारणतः पाहायला गेलं तर महेश शिंदे ज्या आमदार आहेत त्यांच्या पत्नी ज्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि उपाध्यक्ष सुद्धा भाजपचाच आपल्याला पाहायला मिळतं। मात्र त्यावेळेला शंभूराज देसाई हे त्या निवडणुकीसाठी आतमध्ये जात असताना त्यांना एकंदरीत सगळ्या या प्रकरणामध्ये धक्काबुक्की झाली। पोलिसांनी साधारणतः त्यांना पकडलं आणि फरफटत नेलं, त्यामध्ये त्यांना दुखापत झाली असा सुद्धा दावा स्वतः शंभूराज देसाई यांनी केला होता। आणि त्यामुळं कुठेतरी पोलिसांवरती अशा प्रकारे मंत्र्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांच्यावरती थेट कारवाई व्हायला हवी असं सुद्धा दावा असं सुद्धा आरोप जो आहे तो एकंदरीत शंभूराज देसाई यांनी केला होता। आणि त्यावेळेला मात्र या शंभूराज देसाईंच्या या संपूर्ण आरोपांचं खंडन हे जयकुमार गोरे असतील, महेश शिंदे असतील त्यांनी केलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांची त्या ठिकाणी काही चूक नव्हती असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता तुषार दोषी यांना सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवरती जे ते त्यांना पाठवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर शिवसेना मंत्री आणि आमदारांकडून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा करण्यात आली होती आणि उपसभापती नीलम गोरे यांनी तसे आदेश सुद्धा दिले होते। पण नंतर सभापती राम शिंदेंनी निलंबनाचे दिलेले आदेश कक्षेबाहेर असल्याचे त्यांचे हे आदेश रद्द केले आणि त्यानंतर तुषार दोषी हे त्यानंतर लगेचच कार्यालयात रुजू झाले। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले। आणि यानंतर जर आपण पाहायला गेलं तर आता साधारणतः पाहायला गेलं तर या प्रकरणानंतर तुषार दोषी तर त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आले का अर्जित रजेवरती पाठवण्यात आले अशी चर्चा असताना त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जित
रजेवरती जे आहे ते त्यांना पाठवण्यात आलं. आणि आता आपण जाणून घेऊयात की ते तुषार दोषी नेमके कोण आहेत. तर तुषार दोषी हे 2001च्या बॅचचे महाराष्ट्र पोलीस दलातील एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. त्यांचे पहिले पोस्टिंग हे चंद्रपूरमध्ये करण्यात आलं होतं. 2001 मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्याकडे चंद्रपूरमधली राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील पोलीस उपायुक्त पदी काम करत असताना 2018 मध्ये एजाज खान अटक प्रकरण आणि अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरणामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. जालना येथील मराठा आंदोलनावेळी कार्यकर्त्यांवर झालेले लाठीचार्ज प्रकरण त्यांना चांगलंच भोवलं होतं. अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज प्रकरणानंतर राजकारण तापलं आणि त्यानंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. यानंतर सक्तीची रजा संपताच त्यांच्याकडे गुन्हे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसंच सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातही ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आणि साधारणतः असं पाहिलं तर असा हा त्यांचा कार्यवाल आपल्याला पाहायला मिळत आहे की नेमकं तुषार दोषी कोण होते. तर एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक आरोप सुद्धा साधारणतः त्यांच्यावरती ठेवण्यात आले होते आणि आता तुषार दोषी यांना सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवरती पाठवण्यात आल्याचं सध्या समोर आलं. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं पुढे काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.